मनोने जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषते. अध्याय पहिला. उपोद्घातामध्ये माऊली सांगतात की जाणत्या पुरुषानं श्रीगुरूंची सेवा करावी. मग त्याच्याकरता दृष्टांत देतात की एखाद्या झाडाला पाणी घालायचं झालं तर मुळाला पाणी घातलं की ते पानाद्वारे फुलाद्वारे सगळीकडं काय होतं, पसरलं जातं. म्हणजे सिद्धांत सांगायचा आहे त्यांना उत्तरमीमांसेचा आणि दृष्टांत दिलेला आहे त्यांनी पूर्वमीमांसेचा. आपण प्रवृत्ती मार्गातलं सगळं ज्ञान संपादन केलेलं आहे, पण आता आम्हाला मुक्त व्हायचं ज्ञान अपेक्षित आहे. आणि मग मुक्ततेकरता जे ज्ञान आपल्याला हवं आहे ते कोणाकडं आहे आणि मग त्या ज्ञानाचा आणि आपल्या जीवाचा काय संबंध. असं यथायोग्य ज्याला ज्ञान झालेलं आहे, ज्याला त्याचे कार्यकारण भाव परंपरा कळालेली आहे, अशा श्रीगुरूंना शरण जावं, त्यांची सेवा करावी आणि त्यांच्याकडून हे ज्ञान आपण हस्तगत करावं. असा एक ज्ञानाचा महिमा, गुरूंचा महिमा सांगणाराचा ज्ञानोबारांच्या उपोद्घातातला हेतू इतकाच आहे की परमार्थामध्ये श्रीगुरूंना शरण जाऊन आपण मुक्त व्हायचं. जाणता पुरुष असं म्हणतात, विद्वान वगैरे असं म्हटलेलं आहे. जाणता म्हणजे शहाणा पुरुष म्हणावं. आणि मग शहाणा पुरुष काय असतो की त्याला जबाबदारी कळालेली असते, जाणीव कळालेली असते, आपलं कर्तव्य कळालेलं असतं. मग आपल्याला केवढं उपयोगाचं आहे, सार काय, असार काय, विवेक कळालेला आहे. आणि मग असा ज्याचा विवेक जागृत आहे आणि ज्याचा निश्चय झालेला आहे, निश्चय तडीला नेण्याकरता जो कार्यप्रवृत्त आहे, अशा पुरुषाला शहाणा म्हणतात. आणि मग परमार्थात शहाण्या माणसाचीच गरज आहे. फार काय सगळ्या संतांनी विद्वानांची दखल घेतलेली नाही, पण तुका म्हणे सोप्या आहे सर्वांनी शहाणा तो आणि शहाणा इथं फलाला योग्य म्हणतात. फल दृक होईल, त्या फलाची त्याला प्राप्ती होईल. आणि मग असा शहाणा मनुष्य व्हायचा आहे. आपण अजून शहाणे झालेलो नाही, आम्ही अज्ञानात आहोत. म्हणून परमार्थता आम्हाला संप्रदायाबरोबर सेवा करावी लागेल, संप्रदाय कळवून घ्यावा लागेल. आम्ही ज्या संप्रदायात आहोत त्या संप्रदायाचं ऐश्वर्य कळवून घ्यायला पाहिजे. आणि मग आपलं ऐश्वर्य आम्हाला कळालं की मग आम्हाला कोणाकडं हात पसरायची गरज भासणार नाही. म्हणून गुरूंच्या जवळ हे ज्ञान बसलेलं आहे, त्या गुरूंची आम्हाला सेवा करावी लागेल. आणि गुरु सेवेतून कृतार्थ झाल्यानंतर गुरु आपल्याला जो प्रसाद देते ते दुसरं तिसरं काही नसून फक्त ते ब्रह्म तू आहेस असं आम्हाला काय करतात, जाहीर करतात. तोपर्यंत आम्हाला त्यांची सेवा करावी लागेल, तोपर्यंत सहनशक्ती धारण करून त्यांच्याजवळ राहावं लागेल. म्हणून खरा परमार्थ त्यामध्ये काही करावंच लागत नाही. याचा अर्थ खोटा परमार्थ आहे असं नाही. खऱ्या परमार्थामध्ये काही करावं लागत नाही, काही मिळवावं लागत नाही, काही मिळतही नाही आणि काही जातही नाही. आपल्याकडं काय घालवायचं आहे असंही नाही खऱ्या परमार्थाच्या दृष्टीने. फक्त काय करायचं आहे, जी आसक्ती आमची संसार आसक्ती आहे ती दूर करायची आणि परमार्थाच्या ठिकाणी लावायची. फक्त विषय बदलायचे आहेत आणि मग ते शहाण्या माणसाचं काम आहे. म्हणून गुरुच्या सेवेनं हे घडू शकतं. म्हणून शिष्ट संप्रदायांचं असं सांगतो, पहिला दिवस मंगलाचरणाचा म्हणून गुरूंची काय करावी, मंगलभूमिका वर्णन करावी, एक देवाचं मंगल करावं आणि श्रीगुरूंचं करावं. ते करत असताना आम्हाला त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावे, त्यांना नमस्कार करावा, त्यांचं स्वरूप आम्हाला देवाचं कळवून द्यावं त्यांनी, अशी एक अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून व्यक्त करायची. आणि मग हे 7 दिवसात आपण देवाच्या साक्षीनं उभा केलेला आहे, सेवा करायची आहे. देवाच्याच साक्षीनं देवाच्याच दारात बसून सेवा करायची आहे. आणि मग ही सेवा आपल्या आनंदाच्या अभिव्यक्तीसाठी करायची. ही देवासाठी म्हणून फार काय नाही, जगासाठी तर नाहीच नाही, आपल्या उद्धारासाठी. मग आपला उद्धार अडलेला आहे, आपल्या उद्धाराची ज्याला जाणीव झालेली आहे तो शहाणा मनुष्य हे करू शकतो. नाहीतर मग शब्दज्ञानाचा अभ्यास प्रत्येकजण करतच आहोत आम्ही. तुम्ही आम्ही वाचत आहोत, भरपूर तुम्ही आम्ही वाचत आहोत, पण त्या वाचण्याचा हेतू काय, त्याचं मनन आम्ही करतोय काय, नाही हे पाहिलं जातं. म्हणून जाणीवपूर्वक परमार्थामध्ये अगदी आता वेळ वाया घालवायचा नाही, अभ्यास म्हणून करायचा.
म्हणजे चूक कशात आहे हे तरी आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून आम्हाला मुक्त व्हायचं आहे. परमार्थता जीव मूळचाच मुक्त आहे, पण आम्हाला भ्रम झालेला आहे. तो भ्रम देह म्हणजे मी, देहसंबंधी हे सगळे परिचिन्न सगळे आहेत. लोक आहेत, धन दारा पुत्र जन हे सगळे विषय माझे, अशी आमची भ्रमबुद्धी झालेली आहे. आणि मग या मी आणि माझे या भ्रमाची रांगच आमच्या मागे लागलेली आहे. आणि या भ्रमातून मुक्त होण्याकरता आम्हाला हे भ्रमज्ञान घालवणारा कोणतरी असा भारदस्त काय पाहिजे, असं जाहीर करून सांगणारा पाहिजे. तू ज्याला ज्ञान म्हणतोस हे ज्ञान नव्हे, असं एक सांगणारा पाहिजे. आणि तो सांगणारा कोण असेल ते लौकिकात फारसे भेटत नाही. म्हणून बहु अवघड आहे संत भेट. संत काय असे महाराज नाक्यावर भेटणार नाही, तुम्ही आम्ही भेटतोय असं नाहीच भेटणार. कारण ते तत्वदर्शी असतात, ते ज्ञानानं भारलेले असतात. मग असे पुरुष क्वचितच जगाच्या कल्याणाकरता येत असतात. म्हणून त्यांनी सांगितलेलं फक्त आचरण करायचं. शुद्धचर्या हे संतांचे पूजन, लागतचे धन नाही विकत. म्हणून त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून आपण काय करत राहायचं, आचरणाचा कित्ता किरवत राहायचं. दुसरं काहीच करावं लागत नाही. म्हणून भाग्य आपलंच उजळायचं आहे. आणि मग हे उजळण्याकरता आम्हाला कष्ट घ्यावे लागतील. म्हणून अभ्यास पर्याय नाही महाराज. परमार्थामध्ये अभ्यासाला आणि सदाचरणाला अजिबात पर्याय नाही. चांगलं वागावंच लागेल, अभ्यास करावाच लागेल. अशुद्ध चित्तानं होत आहे, अशुद्ध चित्तानं संसारही होतो आहे, अशुद्ध चित्तानं परमार्थही होतो. पण कळावे ते अशी कळ्यांतरीचे. परमार्थ काय विद्वत्तेवर नाही, परमार्थ श्रीमंतीवर नाही, परमार्थ उच्च नीच गरीब श्रीमंत वर्णाश्रम जाती व्यवस्थेवर अजिबात नाही. काय करावे जातीला, तुका म्हणे चोखा भला. चोखोबराया शुद्ध होते, उद्धार झाला. तुकोबराया शुद्ध झाले, कृतार्थ झाले. ज्ञानोबराया मूळचेच कृतार्थ होते, फक्त व्यवहार म्हणून आम्हाला हे सांगितलं. ते कृतार्थ झालेला पुरुष धन्य आहे, त्याचंच काम झालेलं आहे. म्हणून आम्हाला जीवनमुक्तीसारखं मोठं फळ आम्हाला सांगितलेलं आहे संतांनी. नुसतं इतर सेवाही करायची नाही, पण सेवेबरोबर ज्ञानही हस्तगत करायचं. म्हणून परमार्थ दृष्टीनं आम्हाला जिवंत राहायचंच आहे, पण जीवदशा मात्र बाधित करायची आहे. ज्याला आम्ही मी म्हणत आहोत तो वास्तव ते मीचं स्वरूप कोण आहे. आम्हाला मी सत्यचित्त आनंदरूप असं कधी वाटलं आहे? नाही वाटत. मी देहरूपच आहे, मी मनरूप आहे, मी प्राणरूप आहे, मी इंद्रियरूप आहे, मी संपत्तीरूप आहे, मी सत्तारूप आहे, असं जे अहंकार वाढले आहेत. पण वास्तविक मी हा अध्यस्त आहे. आणि जी गोष्ट अध्यस्त शास्त्रकार म्हणतात ती भासत असते, दिसत असते. आणि जे दिसतं भासतं हे प्रतिती मात्र सत्तावान असतं. आणि त्याला अधिष्ठान आहे ते मूळ असतं. असणं वेगळं आणि दिसणं वेगळं. असणं हे कायमस्वरूपी आहे, दिसणं हे काही कालापुरतं आहे. आता मी प्रवचनाला बसलो, पांढरे शुभ्र कपडे घातली, सगळं व्यवस्थित आहे, एक सोंगच आहे म्हणा, हे सोंगच केलं आहे. मी खरा कसा असतोय गावात हे तुम्ही गावात बघायला पाहिजे. हा शेतात पाणी पाचतोय का, हा याचा उपद्व्याप दुसरा आहे का, हा चोख वागतोय का. असणं हे मूळ स्वरूप आहे. तसं अस्तित्वानं आहे 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 असा एक देव आहे. आणि तो ज्याने अनुभवाच्या अंगाने जाणला ते श्रीगुरु. ते ब्रह्मात्मैक्य ज्ञानानं प्रत्येक जीवाची भ्रांती घालवू शकतात. आणि जगत मिथ्या आहे, ब्रह्म एक सत्य आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे, असे 3 सिद्धांत शिष्याच्या गळ्यात उतरू शकतात. आणि परमार्थ 3 सिद्धांतावरच आहे. त्याला खरा सिद्धांताचा परमार्थ म्हणतात. आणि हा सिद्धांताचा परमार्थ करण्यासाठी आम्हाला साधनांचा परमार्थ करावा लागेल. पंढरपूरला जायचं पुण्य होतं हे कळतं आहे, पण जाण्याकरता काहीतरी वाहन पाहिजे. वाहनं साधनं आधी, आणि जाणं तिथलं कार्य करणं हे सिद्धांत. तसं सिद्धांताचा एक परमार्थ आम्हाला अभ्यास करून पार करावा लागेल. आणि परत्वे आम्हाला जे काही व्यवहारात काम करावं लागेल, टाळ वाजवावा लागेल, भजन करावं लागेल, हरिपाठ करावा लागेल, काकडा करावा लागेल, यांना चित्तशुद्धी होईल महाराज. आणि चित्तशुद्धीशिवाय परमार्थात पुढला प्रवास अपेक्षित नाही. मग चित्तशुद्ध तरी म्हणजे नेमकं काय, तर त्याच्यात पापाची वासना मनात येऊ नये, पापकर्म करावं असं वाटू नये, वाईट संकल्प येऊ नये, 80 मनी वाहू नये ते संकल्प जेणे होय पाप भांडवल. मनात कुबुद्धी असू नये, दुर्बुद्धी असू नये. या सगळ्या गोष्टी शुद्ध म्हणजे येऊच नाहीत.
सामान्य आम्ही खुर्चीत बसायचं झालं तरी महाराज खुर्ची झाडून बसतो. अगदी अंगात घातलेली कपडे जर चांगली धुतलेली स्वच्छ असली तर बरं वाटतं. अंगावर घातलेली चादर घोंगडं काय असेल ते स्वच्छ असेल तर आपल्याला बरं वाटतं. मग मला सांगा, जर बाहेरली व्यवस्था जर स्वच्छ आणि शुद्ध व्यवस्थित असेल तर जितकं बरं वाटतं आहे, आता अंतःकरण शुद्ध असल्यावर किती बरं वाटेल आपल्याला. मग देवसुद्धा आम्ही सामान्य जर इस्त्री केलेले कपडे आम्ही तेलकट पिशवीत घालू का हो? चांगली पिशवी आम्ही स्वच्छ 2 वेळा झाडू, कारण कपड्याला घाण लागेल, मळ लागेल. मग जर आम्ही आपले कपडे जर नको त्या पिशवीत घालू शकत नाही, मग देव तरी घाणीच्या जाग्यात कशाला येऊन बसेल? अंतःकरण ज्याचं काम क्रोधाने अगदी काय केलेलं आहे, गच्च भरून घेतलेलं. तो काय म्हणे, देह भरे देहपिठरानं भरणं जीवनमुक्ततेचं लक्षण, आणि कामक्रोधानं भरणं हे महाराज प्रमाता संसारी फक्त पामर बनवणं, त्याला विधी नाही, विषय नाही. हा जो कृतीचा परमार्थ आहे कुठपर्यंत करायचा? हरिपाठ कुठपर्यंत म्हणायचा? शेवटच्या श्वासापर्यंत म्हणायचाच. म्हणणं हे शब्द ज्ञानात आलं. कितीही शब्द ज्ञानेश्वरीतले असू देत, वेदातले असू देत, शब्द हे माईकच आहे. अर्थ मात्र अमाईक आहे, त्याचा अर्थ मात्र ब्रह्मरूप आहे, शब्द माईक आहे. आणि मग ही अक्षरे नव्हती ते काय कशासाठी म्हटलं? पाठांतर करून आम्हाला सांगता येईल, पण अनुभव ज्ञान नसेल तर अनुभवाचेच लोक चुकूनच भेटतात महाराज. म्हणून अनुभवाची माणसं क्वचित भेटतील, कळणार नाही. कळली तर त्यावेळी वेळ गेलेली असेल. म्हणून श्रीगुरू कळणं दुर्मिळ, कळाला तर त्यांचा बोध आपल्याला उतरणांत करणार दुर्मिळ. आधी भेटतच नाहीत महाराज. महापुरुष संश्रया शास्त्रकार म्हणतात. आधी माणूस पण जन्म मिळाला पाहिजे, दुसरी त्या चित्तात तळमळ यायला पाहिजे, मी मुक्त होणार. त्याच्यासाठी महाराज अतिशय कायमी उद्धार पावेन असा रात्रंदिवस आम्हाला काय पाहिजे? तळमळ पाहिजे. आणि तिसरी घटना सांगतात, तिसरी गोष्ट आम्हाला महापुरुष संश्रया, मोठ्या संतांचा आम्हाला आश्रय मिळाला. आणि संत आणि गुरु ही एकाच बोधावर असतात, फक्त शब्द वेगवेगळे आहे. संत हे ज्ञानी असतात, संत तत्वदर्शी असतात, संत ब्रह्मनिष्ठ असतात, कृपाळू असतात. त्यांच्याजवळ जो जाईल त्याला आपण साधिके करीती तात्काळ असा त्यांचा सामर्थ्य बोध असतो. श्रीगुरूंच्या जवळ जाऊन त्यांचं ज्ञान आहे, व्यवहार ज्ञान नाही. तुमचं आमचं ज्ञान व्यवहारातलं आहे. आम्हाला व्यवहारातलं सगळं कळतं. श्रीगुरूंना कळत नाही असं नाही, कळत नाही, कळतं सगळं. पण व्यवहार ज्ञान का नाही असं म्हणतात, तर त्यांच्या ज्ञानाला आश्रय विषय नाही. आमच्या ज्ञानाला त्रिपुटी आहे, आमच्या ज्ञानाला आश्रय आहे, विषय आहे. आम्ही काही करायचं झालं तरी वृत्तीज्ञानातनं करतो, संत वृत्तीज्ञानातनं करत नाही, त्यांनी शुद्ध ज्ञानातनं करतात व्यवहार. म्हणून संतांचा व्यवहार आहे तो पापपुण्याच्या पलीकडे आहे, गुणातीत आहेत ते. आमचा व्यवहार गुणात आहे. आम्हाला आता सत्वगुण वाढला आहे म्हणून आम्ही कीर्तनला बसलो. हेच तमाशा गावात आला तर तमगुण आमचा उद्भूत झाला तर आम्ही तिकडे सुद्धा जाऊ. काही नाही, गुणासारखी माणसं व्यवहार करतात, असं काही समजायची गरज नाही. बुवा असून तमाशाला कसा गेला नाही म्हणता येत नाही मला. गुण त्यातला प्रबळ झाला की काम तसं मनुष्य करतोच. हा प्रकृतीचा स्वभाव आहे. आणि स्वभाव बदलण्याकरता अभ्यास करावा लागतो. म्हणून निर्माण तर काहीच करायचं नाही, बदल आपल्यात करायचा आहे. बदल कोणता गुण आपण वर ठेवायचा हे साधकांना आपली तयारी केली पाहिजे. मी तमोगुण वर ठेवायचा, रजोगुण वर ठेवायचा का सत्वगुण ठेवायचा? सत्वगुणानं परमार्थ आवडतो, परमार्थ करावा वाटतो. सत्वगुणाचं फळ आहे शांत आणि सुख लाभणं. सुखरूप होणं याच्या पलीकडं आहे महाराज. सत्वगुणही संपला पाहिजे. मग खऱ्या परमार्थाच्या दृष्टीनं सत्वाचा देखील विमोड करावा लागतो, एवढा शुद्ध परमार्थ आहे. म्हणून शहाण्या मनुष्यानं बारकावे टिपत टिपत तपशीलवार अभ्यास करत करत घर बसल्या 28 वयसोनी करायचं. ते फिरायची गरजच नाही महाराज. आता हे फिरणं हे मूर्खाचा बाजार आहे असं वाटतंय महाराज. का तर खरी परीक्षा वेगळी आहे, वार्षिक परीक्षा आहे ही. या परीक्षेला कालावधी नाही, ठरवलेलं नाही. आता आमची परीक्षा घेतली जाते, वेळापत्रक दिलं जातं, अमुक अमुक तारखेला सुरू आहे असं सांगितलं जातं. परमार्थात खरी परीक्षा अशी नाही. मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात गेले महाराज. त्याला आसाम प्रदेश म्हणतात जुन्या काळात. तिथं सगळ्या स्त्रियाच होत्या. पार्वती मातेनं शाप दिलेला तो विभाग होता. तिथे घोडेही घोड्याच होत्या, गायी सगळ्या होत्या. तिथं नर म्हणून कोण नव्हतेच, सगळ्या स्त्रियांचाच राज्य. आणि स्त्री राज्यात गेल्यानंतर मच्छिंद्रनाथ तिथं काही काळ राहिले. तिथली राणी होती, तिला ते मच्छिंद्रनाथ आवडले, राणीवस्यात राहिले. त्यांच्यावर प्रेम झाल्यामुळं लग्न केल्यानंतर त्या लग्नातून त्यांना मेननाथ नावाचा मुलगा झाला. आणि असे कित्येक दिवस त्या स्त्री राज्यातच ते
भोगलोलूप अवस्थेत राहिले. आणि मग इकडं गोरक्षनाथ त्यांचे पट्टशिष्य, त्यांना असा अडचण पडली की माझे गुरु मी शोधले पाहिजेत. एवढे तत्त्वज्ञानी क्रांतदर्शी पुरुष कुठे गेले असतील? बरं, त्यांच्यासारखा महापुरुष गुंतणं, त्यांना एवढा धोका होणं इतकही सोपी गोष्ट नाही. त्यांना कोण मारहाण करणं हेही शक्य नाही, कारण हा सगळा 14 विद्या 64 कला बलवान मच्छिंद्रनाथ माझे गुरु आहेत आणि त्यांना असा धोका होणंही शक्य नाही. मग कुठं शोधावं असा विचार करत 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 मला भिक्षेला जात होते. इतक्यात तिकडून कानिपनाथ आले. कानिपनाथांची आणि गोरक्षनाथांची ओळख नव्हती, पण गोरक्षनाथांना असं वाटलं की हा आणि कोण जोगी आलाय म्हणाले, नुसती कापडं घालून. आमचा संप्रदाय आहे आदिनाथ शंकरांचा, मी मच्छिंद्रनाथांचा पट्टशिष्य आणि हा आमच्यासारखाच कानात शैली शिंगी मुद्रा धारण करून कोण आला असेल. आणि मग त्याला विचारावं तुझा गुरु कोण आहे म्हणून विचारलं. कानिपनाथाने सांगितलं माझा गुरु भर्तृहरीनाथ हे माझे गुरु आहेत आणि भर्तृहरीनाथ हे मच्छिंद्रनाथांचे गुरुबंधू. भगवान शंकरांनी दत्त महाराजांच्या तर्फे भर्तृहरीनाथांना ज्ञान दिलं आणि हे मच्छिंद्रनाथांना सरळ पार्वती संवाद ऐकत असताना माशाच्या पोटामध्ये ज्ञान झालं. नवनाम कथामध्ये आहे बघा. फक्त मला सांगायचं काय की या कथा का ऐकायच्या? कपोलकल्पित कथा नाहीत महाराज. या चित्तही शुद्ध होईल आणि आपल्याला त्या ज्ञानाविषयीची श्रद्धा किंवा त्याच्याविषयीची काटेकोरपणा कळून येईल. त्या मच्छिंद्रनाथांच्या शोधासाठी गोरक्षनाथ बाहेर पडलेत. कानिपनाथांची भेट झाली. दोघांमध्ये संवाद करता करता वाद विकोपाला गेला. काहीतरी त्यांचं एकमेकाला सहन झालं नसेल, वाद सुरू झाला. वादामध्ये तू असा जोगी आहेस, मी असा जोगी आहे असं करत एकमेका हमरात. मग एकमेकावर आवाज वाढवत वाढवत भांडणं वाढली आणि मग म्हणाले तुझ्या गुरुनं तुला कसलं ज्ञान दिले, तुझा गुरु कसा आहे मला माहिती आहे, तुझा गुरु कसा आहे, असं सुरू झालं. आणि मग एकमेकांनी गुरूंच्या विषयी बोलता बोलता मुख्य गोष्टी बोलले. कानिपनाथ म्हणाले तुझा गुरु स्त्री राज्यामध्ये मजा मारत बसलाय म्हणाले, तू कसलं मला ज्ञान सांगतोस. त्यांना पत्ता कळाला. गोरक्षनाथ म्हणाले तुझा गुरु म्हणाले गोपीचंद राजानं घोड्याच्या लिदीमध्ये तबेल्याच्या गोठ्यामध्ये पुरलाय, त्याला जाऊन शोध जा. दोघांनाही आनंद वाटला आणि दोघांनी आनंदाने काय केलं, एकमेकांच्या गुरूंचा शोध लागल्यानंतर एकमेकांना नमस्कार केला आणि निघून गेले. निघून गेल्यानंतर आपले गोरक्षनाथ आसाममध्ये आल्यानंतर मग मच्छिंद्रनाथांना बाहेर काढण्याकरता त्यांना पखवाज वगैरे ते वाजवत होते. सुंदर असं वर्णन आहे. त्यांनी गळ्यात पखवाज धारण केला आणि चलो मच्छिंद्र गोरख आहे असं परण वाजवलं म्हणतात. आणि मग मच्छिंद्रनाथांना कळालं की माझा शिष्य आलेला आहे गोरख. आणि मग त्यांनी विचारपूस केली. आता त्या स्त्रीराज्यात कोण अडवणार? योगी होते गोरक्षनाथही. गेल्यानंतर आपल्या गुरुला धरलं, ते चलाच म्हणून ओढून आणायला लागले. आणि मग येता येता मच्छिंद्रनाथाने सोन्याची वीट आपल्या झोळीमध्ये टाकली. बाहेर आले. बाहेर येता येता सारखे त्या झोळीकडं वाकून बघायचे. कोण? मच्छिंद्रनाथ. आणि मग गुरु गोरक्ष म्हणायचे काय बरं झोळीत असं वाकून बघतात गुरु आपले. गुरुजींना म्हणाले तुमची सेवा मी करायला पाहिजे, वास्तविक तुमची झोळी माझ्या खांद्याला द्या, मी तुमची परिचर्या करतो, तुम्ही चलत पुढं चला, मी मागून येतो. गुरु द्यायलाच तयार नाही झोळी. आणि मग महाराज शेवटी हिसकावून घेतली गोरक्षाने, आपल्या खांद्याला लावली. मच्छिंद्रनाथ पुढं चालतात आणि मग कानोसा बघितलं, वाकून बघितलं, त्या झोळीत काय तर सोन्याची वीट होती. गोरक्षनाथांना वाटलं काय बरं मोह झाला असेल, स्त्री राज्यातला मोह आणि हा सोन्याचा मोह, कनक आणि कांता यामध्ये लुब्ध असू नये वास्तविक. आणि मग असं गुरु असतात काय कुठं? शंका आली नाही महाराज, पण तरी देखील त्यांनी ती वीट घेतली नाही का झाडाच्या जाळीत टाकून दिली. मच्छिंद्रनाथ म्हणतात गोरक्षा झोळी जरा सांभाळून धर. हां. गोरक्षनाथ म्हणतात गुरुजी डर होतं, भीती होती म्हणाले या झोळीमध्ये, ती भीती मागच टाकून दिली. डर होतो पिछे राहा म्हणाले, आम्ही टाकून दिलं. मला असं म्हणायचं या गोष्टीतून, मच्छिंद्रनाथांना सोन्याच्या वेटीची गरज होती का हो? एवढं स्त्री राज्यात रममान झालेले गुरु ते विषयासक्तीनं गेले असतील तिकडं. पण शिष्याची पारख अशी असावी, शिष्य असा पारखला जावा, ही त्या काळात घेतलेली त्यांनी काय आहे परीक्षा आहे. गोरक्षसुद्धा त्या योग्यतेचे झालेत का नाही हे तपासण्यासाठी महाराज त्यांनी स्त्री राज्यात गेले. येताना वीट सोन्याची आणली, सोन्याच्या मोहात शिष्य अडकतोय का हे बघितलं. यातून बाहेर पडलेला गोरक्ष आता पूर्ण ब्रह्म झाला. आता यथार्थ सगळं ज्ञान महाराज त्यांना देऊन कृतार्थ केलं. म्हणजे गुरु कांतामध्ये अडकलेले नव्हते, शिष्यही त्या बोधावर आरूढ झाला पाहिजे. अशी दोघांची योग्यता एक व्हावी, त्या योग्यतेच्या पर्यंत आम्हाला वाट बघावी लागेल.
म्हणून ती योग्यतेची वेळ कधी येईल सांगता येत नाही. म्हणून आपण फक्त काय राहायचं, ती वाट बघत राहायचं. सकाळी 8ला गाडी येणार आहे, आम्ही 7:30ला जाऊन स्टॉपवर बसतो आहे, माझी गाडी आता येणार, मी अमुक कोल्हापूरला जाणार आहे, अशी शीट मी धरीन. आम्ही कल्पना करत असतो. पण मला सांगा 8लाच गाडी येणार, 8ला गाडी आली की आपण काय झालो, गाडीची जी आतापर्यंत काय करत होतो, वाट बघत होतो, ती वाट आता संपली, आता गाडीतच प्रवेश झाला. तसं शिष्य देखील मी ब्रह्म व्हायचं आहे अशी अपेक्षा करत गुरूंची सेवा करत एक दिवस महाराज तोच होऊन जातो. त्याला साक्षात्कार असं म्हणतात. सअक्ष म्हणजे प्रत्यक्ष जे ज्ञान आहे त्याला दृढ अपरोक्ष म्हणावं, आणि जे अप्रत्यक्ष होतं त्याला काय म्हणायचं, परोक्ष ज्ञान म्हणावं. आणि परोक्ष ज्ञान हे व्हावं लागेल, अभ्यास करावा लागेल. महाराज मी देह नसून मी देह मला साधन म्हणून मिळाला आहे, असं थोडा टप्पा वाढवायचा. देह मी नाही, देह मला मिळालेला आहे. मग मिळालेला आहे म्हटल्यानंतर कोणतरी देणारा आहे, त्यात ते कोणतरी नेणारा आहे. हा द्यावाच लागेल, रडत बसून उपयोग नाही. किती वेळ काय काळ आपल्या हातात नाही, पराधीन जीवन आहे. म्हणून श्रीगुरू कोणता बोध देतात, तर तो बोध असा देतात की तिन्ही देहांचं तादात्म्य रहित करतात. देह तादात्म्य सुटावं, देह म्हणजे मी नाही एवढं कळावं. आणि मग हे कळण्याकरता ज्या त्या क्षेत्रातले जे ते अनुभवी पुरुष आपण अभ्यास करून त्यांचं दर्शन घ्यावं, नमस्कार करावा. स्त्रियांनी देखील आपापल्या कोण आचार्य आहेत, कोण एखादे शिकलेले आहे तज्ज्ञ वेदांत, त्यांच्याकडे शिकावं. पुरुषांनी कोण गुरु आपले आचार्य असतील त्यांच्याकडे शिकावं. परमार्थ हा चांगल्या अनुभवी पुरुषाकडे शिकायला काही हरकत नाही. संतांनीसुद्धा हेच सगळं आम्हाला सांगितलेलं आहे. कारण हा शब्दज्ञानाचा प्रांत नाही, हा प्रांत अनुभव ज्ञानाचा आहे. इथं शब्दानं काही सांगितलं जात नाही. काय सांगायचं, ती वस्तू सांगताच येत नाही, अनिर्वाच्य आहे. कशी बोलायची, कारण जी गोष्ट व्हायची आहे ती गोष्ट सांगता येत नाही. मुख्यानं गुळ खाण्यासारखं आहे. मुका पुरुष एखादा गुळ खाईल तर तो कसं सांगेल, गोडी अशी लागेल, नाही सांगता येणार नाही. मग ती खावावीच लागेल. ज्यावेळी हातात त्याच्या गुळ दिला जाईल, कशा गुळ लागला, कशी साखर लागली, प्रत्यक्ष खावावी लागेल. तो का म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमा कळू. म्हणून संतांचा गुरूंचा महिमा हा शब्दज्ञानानं वर्णन करता येत नाही, शक्तिरूपानं वर्णन करून सांगता येईल. पण स्वरूप ज्ञानाचा महिमा मात्र संतांचा वर्णन करता येत नाही. त्यांच्या कृपेनं मुका बोलू शकतो, पांगळा चालू शकतो, रेडा बोलू शकतो, मेलेली प्रेतं उठू शकतात, जड भिंत चालू शकते. त्यांचं वर्णन आम्ही काय करणार, आम्ही सामान्य जीव आहोत. फक्त एक निमित्त म्हणून आम्ही राहायचं, श्रीगुरूंच्या दारात निमित्त म्हणून राहायचं. या गोष्टी का अशा भावनेनं नाही, या फार भोळेपणामुळं म्हणतही नाही. हितू इतकाच रामनामे करता घोष तेने तुटते भवपाश, तोही शरण श्री वशिष्ठास गुरुभक्तीस साधर. पूर्ण ब्रह्म श्रीकृष्णनाथ तोही म्हणवी गुरुभक्त, दुर्वास ऋषींची सेवा करीत नित्यमुक्तीला वळी. नामया शरण भगवंताशी, भगवंत तरी प्रत्यक्ष त्याशी, हरीश कवी नामयाशी, सद्गुरुविन सुखाशी न पविजय. ही 3 उदाहरणं अगदी ज्वलंत आहेत. रामप्रभू साक्षात देव आहे, पण ते वशिष्ठांची सेवा करतात. गरज आहे का हो? त्यांना लोकसंग्रह करायचा होता, ब्रह्मज्ञान नव्हतं नाही महाराज. पूर्ण पोचलेले पुरुष जर हे करत असतील तर आम्ही करायला पाहिजे. भगवान कृष्ण परमात्मा दुर्वासांची सेवा करतात, काय म्हणेल ते ऐकतात महाराज. शास्त्र एवढी श्रद्धा पाहिजे त्यांच्या वचनावर, त्यांनी सांगितलेल्या शब्दावर. अशी श्रद्धा आहे तोच उद्धार पाहू शकतो. म्हणून हे ज्ञान कोणाच्या हस्तगत येईल तर श्रद्धावान लगते ज्ञान. श्रद्धावान, इतकी श्रद्धा पाहिजे. सत्य म्हणजे सत्त्रिकालाबाधित जो शब्द आहे त्यांचा अगदी चातकासारखा धरून ठेवायची तयारी पाहिजे. कोणत्याही काळात गुरूंचं वाक्य वाया जाणारं नसतं, अबाधित अर्थाला विषय करत असतं. म्हणून बाधित अर्थाचं तुम्ही मी बोलतो, तुमचं आमचं बोलणं हे बदलतं. श्रीगुरूंचं बोलणं अजिबात बदल होत की तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांचे. पुंडलिक रायाने महाराज नुसती शपथ घातली तर अजून देव उभा आहे, एवढं सामर्थ्य आहे त्यांच्या एका शब्दामध्ये, एवढं सामर्थ्य आहे. म्हणून गुरूंचा शब्द, शास्त्राचा शब्द, वेदाचा शब्द, संतांचा शब्द, यात देवाचा शब्द मानायचा नाही. देव कधी बदलेल काय सांगता यायचं नाही. देव कर्मसापेक्ष फळ देणार आहे. देव धर्मराजाला खोटं बोलायला लावतो, द्रोणाचार्यांना मारायला लावतो, गुरुला मार म्हणणारा देव आहे, काय सांगता येत नाही. देवाचं बोलणं ते देवाबरोबर, ते त्या काळानुरूप देव तसं वागला.
फक्त त्याचं चरित्र गायचं. म्हणून संतांचं वचन मात्र आपण अंगीकारावंच लागेल. संत वचनावर काही माणसं महाराज मानत नाहीत. वंचना करती जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. मोठे मोठे पुरुष श्रीगुरूंचा महिमा वर्णन करतात. सामान्य महाराज शास्त्रज्ञ किती बुद्धिमान असतात, किती इंजिनियर बुद्धिमान आहेत, किती मोठे मोठे महाराज शेतकरी किती हुशार विद्वान आहेत आपल्या भारत देशामध्ये. मग हे ज्ञान त्यांना कोणापासून प्राप्त झालं? मग सामान्य गुरु जर एवढे बुद्धिमान असतील, बलवान असतील, तर आत्मज्ञान देणारे किती बलवान असतील. म्हणून आत्मज्ञान हे एक तत्वाचं ज्ञान आहे. याला पराविद्या म्हणतात, याला ब्रह्मविद्या म्हणतात, याला अपरोक्ष विद्या. ह्या विद्येचा राजा आहे. हे ब्रह्मज्ञान म्हणजे विद्यानम राजा किंवा राजविद्या राजवय्यम पवित्रमेव उत्तमम. म्हणून ही विद्या आपलं स्वरूपच आहे, आपलं मूळ रूप आहे असं ज्यांना कळवून घ्यायचं आहे त्यांनी श्रीगुरूंचं घर महाराज, कारण ते ज्ञानाचं घर आहे. आणि मग शेवा त्यातला उंबरटा आहे. आम्हाला कोणाच्या घरात जायचं आहे? ज्ञानाच्या घराकडे. आणि गुरु म्हणजे ज्ञानच आहे महाराज. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. आणि मग त्या ज्ञानानं आम्हाला आत्मदर्शन होईल. मग आता गुरूंची सेवा करावी अशी गुरु म्हणत नसतात महाराज. जो गुरु सेवा मागतो तो गुरु नसतो. तुमच्या संतांचं वचन आहे. मग का करायची सेवा? आपल्या उद्धारासाठी करायची, आपल्या विकासासाठी करायची. का बरं संदीपनींच्या आश्रमात लाकडं आणली देवाने? काय गरज होती लाकडं आणायची? काय गुरुना नव्हती? बरं तो देव होता, लाकडाची वखार त्याला उभा करते आला असते? नाही, सेवा करावी लागेल, मग कष्ट घ्यावं लागेल. आणि मग हा लोकसंग्रह लोकांच्या पुढं समोर उभा राहिला की लोकही तसंच वागतील. दुर्वासांनी एक वेळ सांगितलं महाराज, पर्व काळ होता, अंगाला खीर करायला लावली, खीर केली. आणि मग रुक्मिणी मातेला आणि कृष्ण परमात्म्याला रथाला झुंपलं महाराज. घोडे सोडले, रथाला दोघांच्या खांद्यावर घातली दुर्वासानी आणि अंगाला खीर फासायला लावली. आणि महाराज पळायला लावलं. अखंड नगरात फिरवून आणलं चाबकानं मारत. आणि मग शेवटी दुर्वास ऋषी उतरले रथावर आणि कृष्णाला म्हणतात, तुझ्यासारखा सेवा करणारा मी आजपर्यंत पाहिला. कृष्ण परमात्मा म्हणतो, सेवा कशी करून घ्यायची मला माहिती असल्यामुळं, कारण तो देव आहे, त्यामुळं मला सेवा कशी घ्यायची आणि कशी करायची हे दोन्ही माहिती आहे गुरुजी. पण दुर्वास ऋषी म्हणतात, तू पळत असताना रुक्मिणीला तहान लागली म्हणून पायानं काय केलं, एक सरोवर देवानं निर्माण केलं. तिला तहान भागण्याकरता एक पाण्याची सोय तिच्या तोंडात देवानं घातली. त्याच्या बदली रुक्मिणीलाही दोष लागेल. आणि शेवटी काय, अखंड अंगाला खीर फासायला लावली. याचं कारण त्यावेळी मी पायाला खीर फासायचं विसरलो. तू तळपायाला खीर न लावल्यामुळं तुझं मरणही मात्र तळपायात बाण लागून होईल. हे का करायला लागलं? दुर्वास ऋषी सांगतात, तर तू शिष्य इतका उच्च प्रतीचा आहेस की तू मरावा असं मला वाटत. काळाचा तुझ्या शरीरावर नजर पडू नये काळाची, म्हणून तुला हे मी करायला लागलं. एवढं महाराज अनिष्ट निवृत्तीसाठी गुरु कष्ट घेतात. म्हणजे देवासारखा देव शिष्य झाला तरी गुरु आपलं गुरु पण सोडत नाही. म्हणून गुरु घाले ज्ञानांजन गुरु दाखवी निजधन. गुरु सौभाग्य देतात. साधुबोध नांदवायचं आहे त्यांना, दुसरं काही द्यायचं नाही. म्हणून गुरूंच्या जवळ बसलं तर धनाची, मानाची, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, यश, कीर्ती, मान कशाचीही अपेक्षा करू नये. द्यायचं झालं तर महाराज क्षणार्धात देऊ शकतात ते. म्हणून श्रद्धा अशी ठेवायची की त्या श्रद्धा हाच देव आहे महाराज. श्रद्धा हेच ज्ञान आहे. आणि जो मनुष्य अगर्वता नम्रपणानं राहतो त्याला कोणत्याही जन्मात, कोणत्याही काळात, कोणत्याही देशात, कोणत्याही ठिकाणी आत्मज्ञान होईलच. एकलव्याला द्रोणाचार्याने घालवलं. मी तुला ज्ञान देणार नाही म्हणाली, माझा नियम आहे, मी क्षत्र धर्मातल्या लोकांनाच, कोणाला क्षत्रियांनाच फक्त ज्ञान देतो, नाही देत मी दुसऱ्यांना. एकलव्य कोळी होता, त्यांनी मातीचा द्रोण केला आणि त्या द्रोणाच्या समोर अभ्यास केला. आणि एक दिवस महाराज एक कुत्र भुंकत आल्यानंतर ते भुंकणाऱ्या कुत्र्याचं भुंकणं बंद केलं बाण मारून. त्याने तोंड बाणाने भरलं त्या कुत्र्याचं एकलव्याने. कुठंही रक्ताचा जरा देखील थेंब आला आणि ते कुत्र भुंकणारं पळत पळत पांडवांच्या शिबिराकडे गेलं. आणि मग द्रोणाचार्यांनी पाहिलं, हे कुत्र्याचं तोंड बंद कोणी केलं असावं, ही विद्या कोणाला हस्तगत आहे, ही माझ्याशिवाय कोणाला येत नाही, आणि हे कोणी केलं असावं. अर्जुन तर शिकलेला नाही. आणि मग हे कुत्र्याच्या मागोमाग पांडव, कौरव आणि द्रोणाचार्य आले, एकलव्याच्या आश्रमात आले.
मी एकलव्याला विचारलं, बाबा हे कोणी केलं? तर मी केलं. माझी एकाग्रता भंग होत होती म्हणून मी बाण मारले आणि याचं तोंड बंद केलं. मग ही विद्या तुला कोणी दिली? तर तुम्हीच दिली. तर मी तुला शिकवलेलं नाही. नाही म्हणाले, मी तुमच्या आकाराचा मातीचा पुतळा केलेला आहे आणि त्यांना स्मरण करून मी ही विद्या शिकवलो. मग जर मी तुझा गुरु झालो, मातीचा असे ना का, पण मी गुरु आहे तुझा. त्या बदली महाराज त्याने अंगठा मागून घेतला, हा भाग निराळा. पण एवढंच सांगायचं आहे की एकलव्यानं मातीच्या द्रोणापासून मातीचा द्रोण करून श्रद्धा ठेवली आणि हे ज्ञान हस्तगत केलं. मातीचा द्रोण केला तो कवळिका भाव कळला. विश्वास फक्त कमी पडतो. सगळ्यात ताकद आहे महाराज. देवाच्या अंगाऱ्यात ताकद आहे, सेवेत ताकद आहे. गुरु आहे म्हणून सांगतो. आमच्यात दम नाही का? अंगाऱ्यात दम नाही हो. आमच्यात दम नाही. आम्ही सहन कुठं करतोय महाराज? ताप कमी येतोय. तीर्थ घेऊन ताप कमी करत होती लोक, पण आता तीर्थही घेतात आणि गोळ्याही खातात माणसं. खायला पाहिजे. विज्ञान आहे. आता तीर्थापेक्षा विज्ञानाकडे गेलं पाहिजे. वेळ बदललेला आहे, काळ बदललेला आहे खरं. पण एकदा देवाच्या उंबरठ्याच्या आत पाय टाकला की महाराज विज्ञानावर विश्वास ठेवायचा नाही. कारण जे विज्ञानाला घडत नाही ते श्रद्धा घडवू शकते. जिथं विज्ञान संपतं तिथून श्रद्धा सुरू होते. श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा ही गोष्ट महाराज या मूर्खांचा बाजार आहे. श्रद्धा ही डोळसच आहे. हे सगळं मान्यच करावं लागेल. आणि अशी श्रद्धा गुरुवचनावर, संत वचनावर झाली की आपलं काम झालं आहे असं समजायचं. फार काय वाचत बसावं लागत. विश्वासानं महाराज शबरीचा उद्धार झाला. विश्वासानं जटायूचा उद्धार झाला. विश्वासानं अनेकांचा उद्धार होता. आमचा का होत नाही? मनातच पवित्रपणा आमच्या उरलेला नाही महाराज. परिस्थिती बदलली. चांगल्या परिस्थिती आहेत, पैसे आहेत, मान आहे, धन आहे, पण मनस्थिती मात्र बिघडलेली आहे. आणि परमार्थ परिस्थितीवर नाही, मनस्थितीवर आहे. ज्याची मनस्थिती ठीक आहे त्याचा उद्धार आहे. परिस्थितीचा काडीचा संबंध. आणि मग असा अर्जुन महाराज एवढा ऐश्वर्यवान असून मनस्थिती बिघडली. मोहानं त्याला हे माझ्या आहेत असं वाटलं. महाराज सांगावं लागलं आणि निमित्त केलं आणि हे ज्ञान सांगितलं. म्हणून देवसुद्धा गुरुत्व घेऊन ज्ञान सांगायला येईल, पण त्याला विचारावं लागेल. कार्पण्य दोषो भक्त स्वभावा पृष्ठान त्वम धर्मसम्मूढ चेता की शादी इमाम त्वम प्रपन्नन. अर्जुन म्हणतो, देवा मी तुला शरण आलोय, मला हे ज्ञान तू दे. देवसुद्धा ज्ञान देईल, पण शरण येऊन त्याच्याकडं मागावं लागेल. म्हणून गुरु हे तत्व व्यापक आहे, विशाल आहे. मंगल करण्याच्या निमित्तानं महाराज उपोद्घातामध्ये माऊली त्यांचं वर्णन करतात की गुरु असं ज्ञान देतात की जे ज्ञान कधीही बाधित होत नाही. फक्त आपली श्रद्धा मात्र त्यांच्यावर अशी पाहिजे. गुरु कधी देतील? केवढं ज्ञान त्यांच्याजवळ आहे महाराज. भगवान शंकराचार्य पाठ घेत होते. पाठ सांगता सांगताना सगळ्या शिष्यांना म्हटलं, आमचे गुरु किती विद्वान आहेत, किती वैभववान आहेत, संपन्न आहेत बुद्धीनं. शंकराचार्यांना वाटलं की म्हणाले आपल्या शिष्यांना जरा भ्रम झालेला आहे. त्यांनी गंगेच्या काठाला नेलं. गंगेच्या काठाला नेऊन पळी नदीतली पाण्याची भरून त्यांनी वर काढली. सगळ्या शिष्यांना विचारलं की हे शिष्य हो, या पळीमध्ये केवढं पाणी आहे? तर पळीभर आहे म्हणाले. हे पाणी कशातलं? तर गंगेचंच, गंगेतलं. या पळीत जेवढं पाणी आहे तेवढंच मला ज्ञान आहे म्हणाले. याच्या पलीकडं ज्ञान, ज्ञान किती अथांग आहे असं जर शंकराचार्य मानत असतील तर आमच्यासारख्याने वाचून पाठ करून कीर्तन सांगणाऱ्याने काय म्हणायला पाहिजे? हे तू मला एवढंच म्हणायचं आहे. मी टीका म्हणते असं नाही म्हणाले. भ्रम होऊ नये. नम्रता टिकावी, अगर्वता टिकावी, अगर्वता करावी. मारुतीरायांना काय कमी होतो? पण सेवा हा दारवंट आहे श्रीगुरूंच्या दारातला. सेवके करावे सांगितले काम, शिष्याचा जो धर्म स्वामी राखे. काय स्वामी करेल ते करेल, मला काम सांगितलंय मी करायचं. रामदूत म्हणून काम केलं, मी म्हणून केलं नाही. रामदूत म्हणूनच जगले. रामदूत अतुलित बलधामा. एवढं सगळं बळ रामाचं म्हणून वापरलं, माझं म्हणून नाही. असा शिष्य आणि गुरु अभेद असावा. रामनवमीच्या वेळी महाराज चैत्रामध्ये रामप्रभूचा उत्सव सुरू होता कराडामध्ये. आणि रामरायाची पालखी जात होती. पुढं सासनकाठ्या वगैरे होत्या. देवाची पालखी जात होती. झाडाला काय, झाडाच्या फांद्या आडव्या येत होत्या. मग ती देवाची काठी आडवी कशी करायची? अशुभ आहे, अभद्र वाटलं. रामप्रभूंच्या सेवेत विघ्न येतं. म्हणून समर्थांना लोक म्हणाले आपण मार्ग बदलून जाऊया. मागं फिरणं हाही अपशकुन आहे. मग आता काय म्हणाले, आता पालखी इथं थांबवा, पण म्हणाले झाडाच्या फांद्या तोडून काठ्या नेऊया. समर्थाने आपल्या सगळ्या शिष्यांना सांगितलं, रामदास स्वामी की वर चढा म्हणाले, फांद्या ह्या झाडाच्या मारा. पण फांद्या माराय सगळे शिष्य 50 वर चढले. आणि मग खालून त्याने आज्ञा दिली, फांद्या तोडायच्या पण वर बसायचं फांदीच्या आणि खाली तोडायची.
महाराज सगळे पटापट सगळे खाली उतरले, एकटाच तेवढा वर शिल्लक राहिला. आता हे असलं तोडायला सांगितलं कोण थांबेल? मग आम्ही व्यावहारिक किती पॉलिटिकल हुशार माणसं, हे मरायचं गुरु सांगायला लागला तर नाही म्हणाल, गुरुजीलाच आम्ही जा म्हणून सांगू. मला सगळे 150 चढलेले, एकटा शिल्लक राहिला अंबाजी म्हणून मुलगा होता कोल्हापूरचा ब्राह्मणांचा, तो तेवढा एकटावर राहिला. आणि मग फांदी तोडताना महाराज गुरुनी सांगितलं एवढंच लक्षात, झाडाच्या वरच्या भागाला शेंड्याकडे बसला आणि खाली फांदी तोडतोय, ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी तोडतोय. तुटल्याबरोबर खाली विहीर होती खोल, कुऱ्हाड, तो अंबाजी, फांदी. महाराज आधी अंबाजी पडला विहिरीत आणि मग वर फांदी पडली. ती कितीतरी खोल विहीर होती. समर्थांनी काम आपलं साधलंय म्हणाले, काठ्या न आडव्या करता जातात, उभ्या काठ्या घालवण्या आल्या, देवाची पालखी गेली, सगळा उत्सव महाराज मंदिरात गेले, नवमीचा उत्सव झाला, फुलं पडली. आणि वेणाबाई म्हणून समर्थ शिष्या चांगल्या होत्या महाराज, त्यांना आठवण आली, आई होत्या त्या, त्यांना मुलाची काळजी होती. पण शिष्य हा आईसारखाच असतो गुरुला. ते समर्थांना म्हणतात, आता तरी निदान त्या अंबाजीला जाऊन बघूया काय आहे का नाही, काय झालं आहे, तुमच्यासमोर बोलायला कोणाला धाडस होत नाही आणि असं का समर्थ तुम्ही करता? आणि मग समर्थ म्हणाले, होय होय अंबाजीला काढायला पाहिजे, जाऊया म्हणाले. आले आणि विहिरीच्या काठाला येऊन त्यांनी हाक दिली, अंबाजी सकाळपासून पाण्यात ठीक आहेस काय, कल्याण आहेस काय म्हणाले. तर तुमच्या कृपेने मी कल्याण आहे म्हणाले. मग कल्याण म्हणूनच महाराज त्याचं नाव पडलं आणि कल्याणाला मग त्यांनी बाहेर काढला. मला म्हणायचं काय आहे, त्याने शिष्यांनी गुरुच्या वचनावर एवढा दृढ विश्वास ठेवला, पाण्यात सुद्धा तारण्याचं सामर्थ्य त्याचं आहे. जो व्यवहारात उलटं वागायला सांगतो तो परमार्थात किती उच्च कोटीचा अधिकारी असेल हे महाराज इतरांना नाही कळत. मग ज्याची श्रद्धा आहे त्याचं काम होतं, आमची श्रद्धा नाही आमचं काम होत नाही. याचा अर्थ गुरुमध्ये ताकद नाही असं नाही, गुरुमध्ये ताकद आहे. गुरु म्हणजे जो व्यापक आहे तो, आणि व्यापक असतं ते सूक्ष्म असतं, म्हणून इतकं सूक्ष्म असतं की ते सूक्ष्मतर आहे, अणुरेणूहून लहान आहे, आणि महत्तर एवढं आहे की महत्व महिया ब्रह्मांडापेक्षा मोठं आहे. म्हणून गुरुचं तत्व शुद्ध असावं, पवित्र, ते अंतःकरणात धारण करणारा, योग्यता अधीन झालेला पुरुषही तसा असायला पाहिजे. म्हणून अशी गुरुशिष्याची यथायोग्य जोडी मिळावी, वाट बघत कृतार्थ होण्याची आपली तयारी असावी, तितिक्षा पाहिजे, उपरती पाहिजे, शांत जीवन पाहिजे आपलं, आणि विनम्र सेवाभावी पवित्र आचरणही पाहिजे. यानं आपलं काम होईल. म्हणून परमार्थाला लागणारं भांडवल तेवढं आपण गोळा करायचं, दुसरं काही गोळा करायचं नाही. फार काय पाठांतर करावं असंही नाही महाराज, तुमचा नम्र सेवाभावच तुम्हाला परमार्थात तारील. आणि हे जर महाराज शहाण्या पुरुषाला कळत असेल तर इतर वाङ्मय काय पुष्कळ आहे, अखंड आयुष्य संपणार नाही. मग ब्रह्मदेवाचं आयुष्य भेटलं तरी ह्या विद्या वाचून संपणार नाही. 4 वेद, 6 वेदांग, शिक्षा, कल्प, व्याकरण, ज्योतिष, छंद आणि निरुक्त, हे 6 वेदांग आहेत, आणि 4 ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. ह्या 10 प्रस्थानांना अपराविद्या म्हणतात. आणि ही पराविद्या अध्यात्मविद्या. अध्यात्म म्हणजे शरीर, आत्म्यावर अध्यास आहे म्हणून. आणि या शरीराचा मी कोण आहे असा आम्ही अहंकार धरलेला आहे, मी देह आहे. हां, इथून सुरुवात आहे अहंकाराची, आणि अहंकाराचं ओझं टाकणं म्हणजे महाराज ब्रह्मरूप होणं. असं निरहंकार वृत्तीनं आम्हाला कसं जगता येईल याचं जिवंत उदाहरण संत आहेत. सगळे संत अहंकार टाकून जगले, आम्हाला अहंकार सोडता आलेला. आम्ही थोडा थोडा अहंकार धरलेला आहे. अभ्यासानं तो जवळ विचारून अहंकारो सांगतेचे, मग अस्तीच वस्तू होईचे. विचार करून अहंकार सोडायचा प्रयत्न करूया. अहंकार सगळ्या गोष्टीचं आम्ही धारण केलेलं आहे. जगात या महाराज बहुरत्ना वसुंधरा पृथ्वी आहे, पुष्कळ मोठे मोठे लोक आहेत, धनमान आहेत, बुद्धिमान आहेत, कीर्तिमान आहेत. आम्हाला काय स्पर्धा लावायची आहे का हो? आम्हाला मुक्त व्हायचं आहे. एकापेक्षा एक वक्ते आहेत महाराज, प्रवचनकार आहेत, गायन आहेत, वादन आहेत, प्रासादिक आलेले लोक येत आहेत, देवाने पाठवून दिलेले लोक आहेत. याचा अर्थ काय सगळ्यांनी अभ्यास करून काय करायला पाहिजे. म्हणून घर बसल्या प्रत्येकाने महाराज ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं ऐश्वर कळून घ्यावं. काय गरज होती? ज्ञानोबाराय साक्षात महाविष्णू होते, पण एकदा वारकरी पण स्वीकारलं की देवपणा टाकला बाजूला, आणि मग माझी जीवीची आवडी पंढरपुराने एवढा मोठा देव खांद्यावर पताका घेऊन वारी पंढरीची करतो. तुकोबाराया साक्षात विष्णू आहेत, तो काय विष्णू नाही दुजा. तोही महाराज वारकरी पण स्वीकारल्यानंतर, म्हणजे मूळचे देव असलेले हे महापुरुष आहेत. वारकरी झाल्यानंतर वारकऱ्याचं ऐश्वर ते मिरवतात, सांगतात वारकरी असा असला पाहिजे, मोक्षाचा अधिकारी आहे वारकरी. वारकरी म्हणजे काय सामान्य नाही. म्हणून तुमचं आमचं वैभव फार मोठं आहे, आम्ही भाग्यवान आहोत, पूर्वपुण्य आमचं बळकट आहे. आम्ही स्वतःला महाराज कधीही कमी समजायची गरज नाही. आम्ही मूळचे वासुदेवच आहोत. आणि मग हा वासुदेव कोण हे जाहीर करायचं फक्त गुरुनी.
निकाल तयार आहे आता 10वीचा 12वीचा, फक्त तारीख ठरलेली त्या दिवशी जाहीर होणार, सगळ्यांना कळणार. मग याचा अर्थ सगळा आधी निकाल तयार आहे का नाही? हो, तयार आहे. तसं आम्ही देखील वासुदेवच आहोत, पण गुरुने सांगायला पाहिजे तू वासुदेव आहेस, तत्त्वमसि, ते ब्रह्म तू आहेस. आणि मग असं झालं की हळूवार चित्त झालेलं जे चित्त आहे पवित्र शुद्ध आणि महाराज जे निश्चयानं भरलेलं चित्त, त्या चित्तात एकदा बोध रुजला की मग त्या बोध म्हणजे ज्ञान, आणि मग ते मी ब्रह्म आहे असं ज्ञान एकदा रुजलं की मग सगळे पाश तुटतात. जन्म मृत्यू, ग्रंथीभेद, कर्मक्षय, संशयछेद सगळं काही निघून जातं. आणि मग एक देवरूप होऊन तो साधक जातो. आणि मग काही सांगायला उरत, निवृत्तीदासा वेगळे सांगायला नाही उरले, काही सांगायला उरत नाही. तो का म्हणे वाचा राहिली कुंठीत, पुढे झाले चित्त समाधान. असा समाधानाचा प्रवास, शांतीचा प्रवास, तृप्तीचा प्रवास असा परमार्थात आपल्याला अपेक्षित आहे. आपण असं शांत, निवांत, समाधानाचं, तृप्तीचं जीवन घर बसल्या भोगता येतं. माऊलींनी हेच सांगितलेलं आहे. म्हणून वाट्याला आलेली कर्म करायची, इथून कर्माची उभारणी, उपासना करत असताना कोणकोणत्या देवतेची करावी, कशी करावी हेही धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे. ते करून चित्त शुद्ध आणि चित्त स्थिर करायचं. शुद्ध चित्त आणि स्थिर झालेलं चित्त उपासनेत आणून चैतन्यात लय करायचं. चैतन्यात लय झालेला साधक चैतन्य रूपच होऊन जातो. मग आता मनच रामरूप झालं तर मग संकल्प करायला कोण उरलं? मग संकल्पच नसतील, मनच नसेल, मग नुसता देह धारण केलेला आहे, त्याला जीवनमुक्त म्हणावं. आता आयुष्य शिल्लक आहे म्हणून जगायचं, नाहीतर मनात वासना अजिबात, असं वासनारहित महाराज शिष्याचं जीवन व्हावं एवढ्यासाठी गुरु तडपडत असतात. म्हणून गुरु कृपाळू आहेत, ब्रह्मनिष्ठ असतात आणि वेदशास्त्राचं अध्ययन झालेले असतात. म्हणून ब्रह्मनिष्ठ कृपाळू अशा शिष्यानं गुरूंची आम्हाला भेट व्हावी, आपला उद्धार व्हावा, एवढंच माऊलींच्याकडं मागणं मागून जाणत्या पुरुषांनी सेवा करत राहायचं. माऊली सांगतात म्हणून जाणते गुरु भजिजे तेने व्रतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. पुंडलिक वरदार विठ्ठल.